श्री स्वामी समर्थ. आजचा आपला 10वा दिवस आणि आज आपलं वरवडे असं काहीतरी गावाचं नाव आहे, तिकडे आपलं स्टे आहे. आज आपलं याचं नाव काय, या जागेचं नाव काय? हा, इंदापूरच्या पुढे आहे ते टोल नाक्याचे. हां दत्त टेकडीजवळ. तर आता आज रात्री आपल्या इथं स्टे होता. काल रात्रीचा मी ब्लॉग आता सकाळीच एंड केला आणि आता आपलं नवीन ब्लॉग चालू करतोय. आता मस्त चहा वगैरे घेतला आणि उठल्या नाश्त्याची तयारी. जरा सांगा नाश्त्याबद्दल आचार्य माऊली. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ठाणे ते श्री क्षेत्र अक्कलकोट पदयात्रेमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. वर्ष 24वे. आज आपण हिंगणगाव येथे आहोत, दत्त मंदिर. आज येथे आपण पाहू शकताय आपल्या स्वामींच्या सेवकांना. हे साई भक्त हे मंडळाचे अध्यक्ष आहेत दादा. साई सेवक मंडळ दातिवली. हे कशिवलीचे दादा आहेत, हे कसारावून आलेले दादा आहेत. आणि हे आमचे विनोद पाटील माऊली साईराम. हे भगत भाऊ. आता हे 2 दादा आहेत. हे सर्व मंडळ जे आहे साई सेवक मंडळ दातिवली यांनी सुंदररित्या आजपर्यंत सर्व सेवा दिलेली आहे. अन्नछत्र त्यांच्याकडून चालू आहे. ठाण्यापासून ते 15 दिवस आज आपल्याला ही सेवा देणार आहेत आणि सर्व भक्त आनंदी आहेत. खूप प्रसन्न वाटतं आहे, देत आहेत. नक्कीच. आता निघायची तयारी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की. हे दादा विनोद पाटील दादा आहेत आणि हे दादा विनोद पाटील. पुढचा ब्लॉग बघूया, आपला ब्लॉगर देतील करून. तर आत्ता आचार्य माऊलीने आपल्याला सगळ्या आचार्यांबद्दल सगळं काय सांगितलं आहे आणि आता आपला ब्लॉग चालू झालेला आहे. कालचा ब्लॉग तुम्ही बघितलात, नक्की लाईक शेअर सगळं करा. ठीक आहे, आपण भेटू आता पुढे. आता नाश्ता देऊ. चलो, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. चालत आम्ही आलो आहे 5-6 किलोमीटर, जास्त नाही. चहासाठी बसलो पण चारीकडे रेडीच नव्हता. आणि आता पुढे जाऊन बघू. नाश्ता तर अजून काय आलं नाही. उसाचा मळा एवढा मोठा आहे बापरे. इकडून तर तिथपर्यंत संपत नाही. डोळेच दुखतात पण काय हे नाही, मला नाही संपत. तर फक्त पाणी भेटलं आहे. ती दुसरी गाडी घेऊन आले, त्यांनी दिलं पाणी. आणि अजून आपला नाश्ता काय आला आहे. आता बघू, नाश्ता येईलच. बट आजचा मेनू पण नाही माहीत काय आहे. मग अशी तर गोबी कापत होते, ते दुपारसाठी कापत होते का आत्तासाठी नाश्त्यासाठी काय कापत होते माहीत नाही. आता पुढे बघू. ठीक आहे, चला. श्री स्वामी. तर आत्ता आपण आलो आहे टेंभुर्णीमध्ये आणि आपला रथ तिकडे समोर थांबला आहे. आणि इकडनं आपल्याला काहीतरी 4 का 5 किलोमीटर चालायचं आहे. आणि मग आपला जेवणाचा स्पॉट पोहोचला. एकदम आरामात आलो. सगळं काय गेट वगैरे काय आहे ते, म्हणजे आता जे स्वामींच्या समोर एक थोडं काहीतरी पेपर वगैरे लावलं होतं, तर त्याच्यामध्ये आपण ते ग्रास शीट घेतलेली आहे. ती आता इथं लावतो आहे. बघ, आपला रथ दिसलेला आहे. आता इकडे आपण ती ग्रास शीट लावतो. आपण इथनं ग्रास शीट लावून निघू पुढे. चलो श्री. फायनली आपण पोहोचलो जेवणाच्या लोकेशन. ओ माऊली, किती वाजले? आचार्य माऊली, किती? 12 वाजले आता. आणि आपण निघालो होतो 7ला आणि आता वाजलेत 12. तर आपण आता पोहोचलो शेवटच्या लोकेशनवर. आता बघू कोण कोण आले. सगळेच आले असतील.
तिकडे सगळे झोपले. आपण इकडनं आता जेवण करू आणि मग निघू. चला पुढे भेटू श्री स्वामी. तर आता आपण जेवण वगैरे करून निघालो आहे. 2:30 वाजलेत आणि काय झालं झालं ना. तर 2:30 वाजलेत. जेवण करून निघालो. मस्तपैकी जेवण वगैरे केलं आणि आता आपल्याला जायचं आहे दत्त मंदिरला. कालचं पण दत्त मंदिरच होतं. नाही उद्या दत्त मंदिर नाही, सॉरी उद्याचं दत्त मंदिर आहे. आजचं शाळा लोकेशन आहे ती वडवणची शाळा तिकडे. तर ती शाळा आता सुटली असेल म्हणून थोडं लेट निघालो शाळा भरते म्हणून. सुटायची बाकी आहे, सुटायची बाकी असेल 5:30ला सुटते. हां तोपर्यंत मग हळूहळू निघालो. पोचून जाऊ 6-6:30 पर्यंत आरामात. ठीक आहे चला मग पुढे भेटू. श्री स्वामी. मला जस्ट चहा आणि बिस्किट भेटलं आणि तेवढ्यात शंकर महाराजांची रथ आला होता. ते पण ठाण्यावरनंच येतात आपल्यासोबत. आणि हे बघा या माऊलींनी जय शंकर जय शंकर. हे बघा स्वामी समर्थ, श्री 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 स्वामी समर्थ. पासून आता 1 किलोमीटरवर आपला होल्ड आहे आणि आज सगळ्यात लास्टला माझ्या माऊली सोबत. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आज सकाळपासून माऊली सोबत आहेत म्हणून बोललो की चला एका ब्लॉग वीक मध्ये घेऊन टाकू. मला कळेल ह्याच पाचारण आहे ना. हेच ते पाचारण जे मी रोज त्यांचं नाव घेतो हेच ते. प्रत्येक ब्लॉग मध्ये आठवण काढतो. पण आज त्यांच्या सोबत आज सोबत आहे. आज बोललो की चला श्री तर आज बोललो की यांच्यासोबतच जायचं. बाकीचे गेलेत पुढं. आता आम्ही आहोत. एक आजोबा आहेत फक्त पाठी आणि आम्ही दोघंच आहोत. बाकी सगळे पुढे गेले, पोचले. ऑलमोस्ट सगळेच पोचलेत ना. हां तर आता आम्ही जाऊ पटकन आणि मस्त आरती. हां आरतीची तयारी. आरतीनंतर भजन, त्याच्यानंतर सोजन. आता इकडे थांबले तिकडे पुढे आपलं काय चहा नाश्ता काय असेल ते घेणार आणि मग पुढे होल बनवणार. ठीक आहे चला पुढे भेटू. श्री स्वामी. मनी हा विचार कैक करते, मनी हा विचार शंकर महाराज काय हा प्रकार. कैक करते मनी हा विचार, कैक करते मनी हा विचार शंकर महाराज काय हा प्रकार. घ्या खुदा दरबार, दूर राहून ते नाही कळणार. कैक करते मनी हा विचार, भक्ती केली भक्तानी हो जैसी, भक्ती केली भक्तानी जैसी. कृपा करतात बाबा ही तैसी, हो कृपा करतात बाबा ही तैसी. भक्ती विन नाही कळणार.
तर हे बघा, हे सगळे चालून आलेले आहेत आणि सगळे चालून आलेले आहेत तरी पण इकडे सेवा करत आहेत. चपाती लाटत आहेत बायका, अर्धे चपात्या झालेल्या आहेत आणि इकडं जेवण रेडी आहे. दाखवतो तुम्हाला एक मिनिट. हे आपली भजी होते. आता तुम्ही बघितलंच की बायका सगळे काम करत होती, म्हणजे चालून आलेले ते तरी पण थकलेले, तरी पण ते आपल्याला जेवण भेटावं म्हणून हे सगळं काय करत होते. आणि आता पण 10 मिनटामध्ये जेवण रेडी होऊन आरती वगैरे झाली. 10 मिनटामध्ये जेवण रेडी होऊन आपण जेवायला बसू. भजन का झालं नाही तर जेवून आपण झोपून जाऊ आणि ब्लॉग एंड करू. ठीक आहे, आपण जेवताना भेटू. चला, प्लीज. आपलं जेवण वगैरे झालं. फुल थंडी आहे म्हणून जॅकेट वगैरे घातलं आहे. आता चादर बिदर घेऊन झोपणार. आणि कालचा ब्लॉग बघितला असेल, भारी झाला त्याला थोडं करा, लाईक्स कमेंट सगळं काय करा. सबस्क्राईब तर केलं नसेल केलं तर नक्की परत करा सबस्क्राईब. आणि हा ब्लॉग नक्की सांगा कसा वाटते कसं नाही. ठीक आहे, बाकी लाईक करा, शेअर करा आणि आजचा दिवस आपला इकडे समाप्त करतोय. ठीक आहे, चला, श्री स्वामी.